नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आणि दिलासादायक न्यूज ही समोर निघून आलेली आहे। म्हणजेच यावर्षी जे तुमचं नुकसान भरपाई झालेली आहे त्याच्यामार्फत सरकारने विविध योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचं पॅकेज हे जाहीर करण्यात आलेलं आहे। ह्यामध्ये बघा 8,500 रुपये प्रति हेक्टर व 10,000 रुपये देण्याची घोषणा गव्हर्नमेंटने केलेली आहे। तर ह्यामध्ये बघा या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे, यांचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी अर्ज कसा करायचा, ह्याच्या संबंधित सर्व जी काही माहिती आहे ती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती व गव्हर्नमेंटच्या नवीन ज्या काही शेती संदर्भात स्कीम येतात त्याच्यात तुम्हाला सर्वात लवकर माहिती भेटून जाईल। तर बघा, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पाहायला गेलं तर 8,500 रुपये व 10,000 ह्या दोन वेगवेगळ्या मदती जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये बघा 8,500 हे NDRF मार्फत भेटणार आहेत व यामध्ये 10,000 हे कृषी विभागाकडून तुम्हाला देण्यात येणार आहेत। तर बघा ह्यामध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कुठल्या जिल्ह्याला, कुठल्या तालुक्याला हे पात्र असणार आहे। ह्याच्या संदर्भात मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर माहिती देणार आहे। पण त्या अगोदर काही नियम आहेत, त्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत, त्या काय काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतो। याची प्रोसेस काय आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगून टाकतो। तर यामध्ये बघा फार्मर ID तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अशी अपेक्षा करूया की तुम्ही फार्मर ID जर काढलेलाच असेल तर यामध्ये बघा फार्मर ID आहे व ही फार्मर ID तुम्हाला कृषी विभाग ह्यांच्यामार्फत अर्ज ही KYC कशी करायची ते देखील तुम्हाला सांगणार। आता बघा कृषी विभागामार्फत ही जी काही मदत देण्यात येणार आहे त्याच्या संदर्भात बघा तुम्हाला सांगतो। आता तुमचे जे काही बाधित शेतकरी आहेत, म्हणजे बऱ्याच जिल्ह्यातील परभणी, नांदेड, यवतमाळ पाहायला गेलं तर ह्या काही जिल्ह्यांमध्ये नुकसानाचं, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील नुकसानाचं भरपूर प्रमाणात हे झालेलं आहे। तर यामध्ये बघा आता बाधित शेतकरी जे काही आहेत त्यांनी बघा सध्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे हे करणं चालू आहे। यामध्ये शेतकऱ्याचं पासबुक, आधार कार्ड वगैरे मागितलं जात आहे। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावचे जे काही सहाय्यक कृषी अधिकारी असतील किंवा सेतू सेवा केंद्र जे काही असेल त्यांच्याकडे जाऊन बघा तुम्हाला आधार कार्ड, तुमचं फार्मर ID जो रजिस्टर आहे तो फार्मर ID घेऊन जायचं आहे। आधार कार्ड, पासबुक ही कागदपत्र ही सध्या गोळ्या केली जात आहेत। तुम्ही जर बाधित असाल तर लवकरात लवकर ही डॉक्युमेंट तुम्ही तिथे नेऊन द्या। तर यामध्ये बघा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमचं आधार कार्ड जे काही लिंक आहे बँक खात्यासोबत तेच आधार कार्ड तुम्ही नेऊन द्यायचं आहे। कारण हे पैसे 10,000 रुपये हे MHA-DBT मार्फत तुमच्या खात्यात येणार आहे, म्हणजे डायरेक्टली आधारसोबत तुमचं हे आहे। जर आधार कार्ड अपडेट केलं नसेल तेही करून घ्या, कारण आधारच्या नंतर हे आधारशिवाय दुसरं हे काम होणार नाही। त्याचबरोबर बघा आधार व त्याचबरोबर मोबाईल देखील लिंक पाहिजे तुमचा। OTP वगैरे येत असतो, मोबाईल, आधार कार्ड, पासबुक या 2 ते 3 गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत। जर हे केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर यामध्ये बघा DBT मार्फत हे करणार आहे, सहाय्यक कृषी अधिकारी मार्फत ह्या गोष्टी गोळा केल्या जात आहेत। जर तुमच्या गावामध्ये जर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत तुमचा अद्यापही संपर्क झालेला नसेल तर लवकरात लवकर त्यांच्यासोबत संपर्क करून घ्या व या मदतीचा लाभ घ्या। हे पैसे कधी मिळतील, काय मिळतील ह्याच्या संदर्भात देखील तुम्हाला मी सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देत राहील। तर यामध्ये बघा अजून ही नुकसान भरपाई झाली, त्याचबरोबर आता NDRFचे 8,500 रुपये ह्याच्याबद्दल गव्हर्नमेंटने अद्यापही काही निकष काढलेला नाही आहे। त्याच्या संदर्भात नवीन जर काही अपडेट आली ती देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लवकरच देईल। पण सध्या NDRF मार्फत 8,500 रुपये भेटणार आहेत ही गोष्ट तुर्तसा समोर आलेली आहे। तुम्हाला बाहेरचा बॅकग्राऊंड आवाज थोडा येत असेल, थोडा ॲडजस्ट करून घ्या। तर ह्यामध्ये बघा हे झाले ह्याच्यात छोटंसं अपडेट। आता ह्याच्यानंतर बघा अतिवृष्टीसाठी अजून काही अतिवृष्टी व पीक विमा ह्याच्या संदर्भात अजून काही अपडेट आहेत, त्या ह्या व्हिडिओमध्ये देता येणार नाही, ते आपण तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर ह्याच्या संदर्भात जर कोणाला अजून काही प्रॉब्लेम असेल काही ID वगैरेचा तर तुम्ही कमेंट देखील करू शकता। त्याच्या संदर्भात तुम्हाला लवकरच अपडेट देण्यात येईल व लवकरच रिप्लाय करण्यात येईल। तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।